फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज आहे रक्षाबंधन आणि हो, आपल्या बहिणींचा मालामाल होण्याचा दिवस। सो आज मी माझ्या भावांसाठी छान अशी एक मिठाई बनवणार आहे। माझ्या लहान भावाला गोड खूप जास्त आवडतं। सो आपण आज बनवू, 3 गोष्टी लागणार आहे, एकदम सोपे असणार आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचं कीस, मिल्क मेड आणि कोको पावडर। बस 3 गोष्टीच आपली आज मिठाई बनणार आहे। तर पटापट करूया। तर आधी मी घेतले 1 कप खोबऱ्याचं कीस आणि आता यात मी टाकते सेम प्रमाणात जेवढा आपण कीस घेतोय तेवढंच आपल्याला मिल्क मेड पण घ्यायचं। आता एक छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊ। सगळं छान मस्त मिक्स करून घेतलंय आणि 70% जो पोर्शन होता आपला मिक्स केलेला तो साईडला काढलाय इकडे। तर मी 70% पोर्शन हा साईडला काढलाय आणि आता जो हा आहे 30% याच्यामध्ये मी कोको पावडर ऍड करते। तर 2 स्पून आपण कोको पावडर यात ऍड करतो। तर मी हाताने चांगलं असं मिक्स करून घेतलंय, कारण की स्पूनमध्ये ते इतकं भारी मिक्स नाही होत जेवढं हाताने होतं। तर सगळी कोको पावडर ही याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। तर बघा छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याचा एक रोल बनवणार, मी दाखवते कसा शेप बनणार। आता जो आपण 70% जो पोर्शन काढला होता त्याला रेक्टँगल शेप मध्ये आपल्याला पसरवायचं। त्याची खूप थिन लेअर बनणार आहे। तर आता आपण हे छान याला शेप देऊन दिलेला आहे। आता आपण जे हे बनवलं होतं कोको पावडर मिक्स केलेलं आहे हे याच्या आत ठेवायचं आणि आता याचा रोल करूया। तर आपला आता रोल रेडी आहे, छान मस्त फिलिंग झाली त्याची। आता आपण त्याला 3 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवूया आणि 3 तासात बघूया काय रिझल्ट भेटतोय। मी पण एक फर्स्ट टाइम ट्राय करते। सो जर नक्की छान लागलं आपण भावांकडनं रिव्ह्यू पण घेऊया, त्यांना आवडलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर आता 2 तास झालेले आणि मी मस्तपैकी रेडी पण झाले। आता आपल्याला रक्षाबंधन सेलिब्रेट करायचंय आणि त्याआधी आपलं हे सेट एकदम छान झालेलं आहे। आता आपण हे कट करून तर आता आपली मिठाई छान मस्तपैकी रेडी झाली आहे। आता आपण याला गार्निशिंग करू। तर इथं आम्ही आता रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहोत। मी सगळ्यात आधी माझ्या पप्पांना राखी बांधली। हा आहे माझा लहान भाऊ। वी आर ट्विन्स गाईज, बट द पॉइंट इज दॅट नथिंग इज सिमिलर इन बिटवीन अस। अक्षय दादा हा माझ्याहून 5 वर्षांनी मोठा आहे आणि हा माझा लाडाचा भाऊ। खूप जीव पण लावतो, खूप त्रास पण देतो, पण जेवढा त्रास देतो त्याहून जास्त तो जीव पण लावतो। जेव्हाही मी काही एक फोन केला तर तो माझ्यासाठी नेहमी हजर असतो। म्हणजे दोघे भाऊ मला खूप जीव लावतात। सो हॅपी रक्षाबंधन।
चला तर आता जाऊया भाऊकडे आणि घेऊ त्याचा रिव्ह्यू. खा आणि सांग कशी आहे. मी बनवली. मस्त झालं एकदम. फक्त तू मध्ये काय टाकलंय ते मध्ये डार्क चॉकलेट. हां कोको पावडर. हां तर ते जरा जास्त गोड झालंय. पण जे बाहेरचे जी खोबऱ्याचं मिठाई आहे ती भारी. बरं थँक्यू. मस्त. थँक्यू. तर आता मम्मीकडनं आपण रिॲक्शन घेऊया. मम्मी खाऊन बघ आणि सांग कशी झाली आहे. कशी आहे खरंच. ओके डन. तर मला लहान भावाकडनं भेटलंय गिफ्ट. बेस्ट खूप भारी. थँक्यू सो मच डन. आणि माझा ब्लॉग मी आता इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल आणि बर्फी पण नक्की आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.